अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, येत्या 31 मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि ह्या प्रकट दिनानिमित्त आपण काही प्रभावी सेवा करीत असतो, ज्या 21 दिवसांच्या असतात, तर काही सेवा 11 दिवसांच्या सुद्धा असतात. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये देखील आपण पुन्हा एकदा ह्या सेवा कोणत्या आहेत आणि कधीपासून करायच्या आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत. बघा, देह साध्य करणे कितीही कठीण असले, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. 31 मार्च ह्या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि ह्या दिनानिमित्त आपण सेवा करू शकतो. ह्या सेवा जर का 21 दिवसांच्या असतील, तर ह्या सेवा आपल्याला 11 मार्च पासून सुरू करायच्या आहे. पहा, 11 मार्च ते 31 मार्च पर्यंत आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आणि ह्या सेवेची सांगता 31 मार्च म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी करायची आहे. बघा, आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहे ह्या माहिती आहेच, परंतु नवीन जे स्वामी भक्त आहेत, नवीन जे स्वामी सेवेकरी आहे, त्यांना ह्या विषयीची माहिती नसते. त्यामुळे बघूया सेवा कशी करायची ते. तर बघा, 21 दिवसाच्या सेवा जर का आपल्याला करायच्या असतील, तर ह्या सेवा आपल्याला 11 मार्च पासून सुरू करायच्या आहेत. आता 11 मार्च ते 31 मार्च या दरम्यान जर काही महिलांना अडचणी येत असतील किंवा काही महिलांचा मासिक धर्म असेल किंवा दुसरी कुठलीही अडचण असेल, तर आणि सेवा होत नसेल, तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? ह्या सेवा 2-3 दिवस अगोदर सुरू करू शकता. तुमची सेवा जर का 21 दिवसांपेक्षा जास्त जरी झाली ना, तर काही हरकत नाही किंवा काही नुकसान नाही. उलट ही जास्तीची सेवा होत असते. म्हणून तुम्ही काही अडचण असेल, तर ह्या सेवा होत नसेल म्हणून तुम्ही ह्या सेवा अगोदर चालू केल्या तरी चालतील. आपल्याला 11 मार्चपासून ह्या सेवा चालू करायच्या आहेत. आता सेवा सुरू करताना सर्वात अगोदर आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा असतो. पहिल्या दिवशी आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन एक नारळ, खडीसाखर ठेवायची असते आणि स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची असते, प्रार्थना करायची असते. त्यानंतरच आपल्याला ह्या सेवा सुरू करायच्या आहेत. आता तुम्ही ह्या सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात. म्हणजे बघा, ज्यांना जर खूप अडचणी असतील, ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप ताण चालू असेल किंवा कोणाला मूलबाळ होत नसेल, विवाह जमत नसेल, लग्न, घरातील अडचणी, कटकटी विवाद असे काही समस्या जर त्या लोकांना असतील, तर त्या ह्या सेवा करू शकतात. बघा, अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण ह्या सेवा करू शकतात. तुम्हाला या सेवेसाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आणणे आवश्यक आहे. पण जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत, त्यांच्याकडे हा ग्रंथ नसेल, तर त्यांनी हा ग्रंथ स्वामींच्या केंद्रामधून किंवा ऑनलाईन घेऊ शकता. आता ज्या दिवशी तुम्हाला सेवा सुरू करायची आहे, त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता सेवा कोणती करायची? तर बघा, सेवा ही अगोदर का सुरू करायची? म्हणजे जर एखाद्या दिवशी अडचण येत असेल, तर ती सेवा 2-3 दिवस अगोदर सुरू करायची. म्हणजे तुमचा तो दिवस वाया जाणार नाही. त्या दिवसाची सेवा वाया जाणार नाही. म्हणून आपल्याला सेवा ह्या 2-3 दिवस अगोदर सुरू करायच्या आहेत. आपल्याला 21 दिवसांसाठी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. आता या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. ते अगदी छोटे-छोटे आहेत, जे आपण एका दिवसामध्ये संपूर्ण 21 अध्याय वाचू शकतो आणि आपल्याला एका दिवसात एकूण 21 अध्याय वाचायचे आहे. म्हणजेच 21 दिवसांमध्ये 21 पारायण करायचे आहे. आता बघा, जे नवीन स्वामी सेवेकरी असतील ना, जे नवीन स्वामी भक्त आहेत, त्यांना वाचायला थोडा वेळ लागू शकतो. परंतु जर तुम्ही खरंच खूप अडचणीमध्ये असाल ना, तर अवश्यच तुम्ही हे पारायण करा. तुम्हाला नक्कीच याचे फळ मिळेल. नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि अडचणी दूर होऊन तुमची इच्छापूर्ती होईल. बघा, या कालावधीमध्ये स्वामींचे जे तत्व आहेत ना, ते सूक्ष्म स्वरूपात आपल्या आजूबाजूला वावरत असतात. आजूबाजूला असतात. जी पण काही सेवा करू, याचं फळ आपल्याला ते दुप्पट पटीने मिळत असतं. परंतु तुमच्या घरात फक्त तुम्हाला ना तुमच्या घरामध्ये एक छोटा का होईना स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी. आता सेवा करताना तुम्ही शक्यतोवर त्याची एक वेळ निश्चित करून घ्या. म्हणजे बघा, एक तर तुम्ही सकाळी सेवा करा किंवा संध्याकाळी करा किंवा रात्री केली तरी चालेल. परंतु दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायची नसते. कारण तो वेळ जो आहे ना, तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो.
आता सेवा कोणती करायची? तर बघा, आपल्याला 21 दिवसांसाठी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण करायचे आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ नावाचा 11 माळेचा जप करायचा आहे आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्र सुद्धा म्हणायचे आहेत. ह्या 3 सेवा फक्त आपल्याला करायच्या आहेत. अत्यंत प्रभावी ह्या अशा 3 सेवा आहेत. बघा, तुम्हाला 100% याचं फळ मिळणारच आहे आणि तुमची इच्छापूर्ती होणारच आहे. कारण स्वामी चरित्र सारामृत ही एक पोथी नसून हा एक भव्य दिव्य ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्याला आयुष्यात जे पाहिजे ते मिळतं. आता ज्यांना ह्या सर्व सेवा जमत नाही, त्यांनी ह्या सेवेपैकी या 3 सेवेपैकी एक जरी सेवा केली तरी चालणार. म्हणजे बघा, कुणाला वेळ मिळत नसेल किंवा कोणी जॉबवर असेल, तर त्यांना ह्या सर्व सेवा करणे वेळेसाठी म्हणजे त्यांना तेवढा वेळ मिळत नसेल, तर त्यांनी ह्या 3 सेवेपैकी एक सेवा जरी केली ना तरी चालणार आहे. किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक पारायण केलं तरी चालेल. तसेच एक माळ श्री स्वामी समर्थ यांच्या नावाची जपमाळ करायची आणि एक वेळा तारक मंत्र म्हटला तरी चालेल. आता सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे. ह्या संकल्पामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे आणि मगच तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. आता बघा, तुमच्या घराजवळ स्वामींचं मठ किंवा दत्तांचं मंदिर नसेल, तर मग आपण आपल्या घरामध्येच असलेल्या स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या फोटोसमोर बसून आपल्याला पहिल्या दिवशी प्रार्थना करायची आहे. स्वामींना साकडं घालायचं आहे. तुम्ही जी सेवा करणार आहात ती तुमच्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घे आणि तुमच्या सेवेला फळ मिळवून दे. अशी प्रार्थना आपल्याला स्वामींकडे करायची आहे. परंतु तुम्ही ही जी सेवा करणार आहात, ती तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री करा. पण दुपारी न करता ती कुठल्याही वेळेला केली तरी चालेल. पण एक वेळ निश्चिंत करून तुम्ही ही सेवा करा. म्हणजेच त्याचे फळ हे नक्कीच मिळेल. त्याचप्रमाणे आता ह्या सेवेचे ना काही नियम आहेत. ते नियम म्हणजे आपल्याला ब्रह्मचर्य वगैरे पाळण्याची काही आवश्यकता नाही किंवा काही गरजही नाही. आपल्याला फक्त नॉन-व्हेज वर्ज्य करायचे आहे. जर का घरामध्ये तुमच्या नॉन खात असणार, इतर व्यक्ती नॉन खात असतील, तर तुम्ही त्यांना नॉन बनवून देऊ शकता. पण तुम्ही ज्या दिवशी पारायण करत असाल किंवा ही सेवा करत असाल, त्या दिवशी तुम्ही नॉन हात लावू नका. घरातील व्यक्ती जर ऐकत असतील, तर 21 दिवस नॉन सुद्धा बनवू नका आणि गुरुवारी तर बिलकुलच नॉन बनवायचं नाही. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला ना परान्न घ्यायचं नाहीये. म्हणजे दुसऱ्या कुठल्या व्यक्तींच्या घरचं आपल्याला अन्न सुद्धा घ्यायचं नाहीये. त्यामुळे काय होतं माहितीये का? अन्नाचे दोष लागत असतात. आता काही स्वामी भक्त असतात, ज्यांच्या घरामध्ये स्वामींची सुद्धा सेवा केली जाते. खूप आजकाल ना म्हणजे कसं स्वामी सेवेकरी जे असतात, जे स्वामी भक्त असतात, जी स्वामींची नित्य सेवा करीत असतात. त्यांच्या घरचं तुम्ही अन्न जर खाल्लं तर चालेल. कारण त्यांच्या घरामध्ये ते पावित्र्य आहे. त्यांच्या घरचं तुम्ही खाऊ पिऊ शकतात. आणि बघा, पण मग काय होतं कधी-कधी प्रॉब्लेम काय येतो, जे बाहेरचे जेवण करतात किंवा जे बाहेरगावी राहतात, ज्यांना मेसचं जेवण करावं लागतं, ज्यांचा डब्बा येतो, तर मग त्यांनी काय करायचं? तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं माहितीये का? त्यांनी काय करायचं, जेवण करण्या अगोदर ना 3 वेळे गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 3 वेळ म्हणजे जेवण आपल्याला बाहेरचं जेवण आलं, तर ते जेवण करण्या अगोदर ना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतरच ते जेवण आपल्याला खायचे आहे. मग त्यामुळे तुम्हाला काय होईल, ते जेवण खाल्ल्यानंतर सुद्धा तुम्हाला अन्नाचा दोष लागणार नाही. आणि आता बाकी वेगळे असे विशिष्ट असे काही नियम नाही आहेत. कारण आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि स्वामींना म्हणजे अशी निस्वार्थपणे केलेली सेवा, भक्ती ही नेहमीच स्वामींना प्रिय असते. त्यामुळे जर कुठला असा स्वार्थ मनामध्ये ठेवून जर आपण ती पूजा करत असू किंवा सेवा करीत असू ना, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. कारण आपण जर निस्वार्थपणे कुठलीही सेवा करतो ना, तर स्वामींना ती खूप प्रिय असते. स्वामींना आपल्याकडून काही दुसरं काही नको असतं. कारण की स्वामींना फक्त असं वाटते, स्वामींचे भक्त जे आहेत ना, त्यांनी निस्वार्थपणे स्वामी नामाचा जप, स्वामी नामाची सेवा ही जी असते ना, ती स्वामींना खूप प्रिय असते. त्यामुळे तुम्हाला जी सेवा करायची आहे, ती फक्त तुम्ही मनापासून करा. म्हणजे अगदी मनापासून पूर्ण मनोभावाने ती सेवा करा. कारण स्वामी आपल्याला भरभरून देत असतात हो. आपण जेवढी सेवा केली ना, त्यापेक्षा दुप्पट पटीने स्वामी आपल्याला देतात. त्यामुळे येत्या 31 मार्च
रोजी तुम्ही 31 मार्च येण्या अगोदर ह्या सगळ्या सेवा करू शकतात किंवा 31 मार्चला सुद्धा तुम्ही ह्या एका दिवसासाठी एक पारायण, एक माळ आणि स्वामीनाथ तारक मंत्र ह्याची सुद्धा सेवा केली तरी चालेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.